नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। पैलवान ग्रुप प्रतिष्ठानचे महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष अभिषेक तागझुरे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा। पैलवान ग्रुप प्रतिष्ठानचे महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष तसेच भावसार सेना राज्य सचिव अभिषेक तागझुरे यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक 26 ऑगस्ट रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। सर्वप्रथम नांदेड शहरातील अशोकनगर शिवमंदिरात महाआरतीचे आयोजन किरणकुमार कारामुंगे यांच्या वतीने करण्यात आले होते। शनी मंदिर गोशाळेतील गायींना वासरांना चारा व गूळ याचे वाटप करण्यात आले। या कार्यक्रमाचे आयोजन धवलसिंग परमार यांनी केले होते। खुरगाव येथील श्रामणेर शिबिर येथे मंगेश गव्हाणे विकी शेळके यांच्या वतीने भंतेजींना फळे तसेच वस्त्र वाटप करण्यात आले। क्षितिज जाधव यांच्या वतीने पैलवान अभिषेक तागझुरे यांचा सत्कार करण्यात आला। बाळूभाऊ पेंटेवाड शिवा बोईनवाड यांच्या वतीने सुमन बालगृह या ठिकाणी अन्नधान्य वाटप करण्यात आले। आकाश गजभारे यांच्या वतीने वसरणी अंध विद्यालय या ठिकाणी ड्रायफ्रूट आणि मेडिकल किटचे वाटप करण्यात आले। भावसार सेनेचे राज्य अध्यक्ष रामदास पेंडकर यांच्यातर्फे रेल्वे स्टेशन येथे खिचडी वाटप करण्यात आले। गणेश पाटील धनेगावकर आणि पंकज भैरवाड धनेगावकर यांच्याकडून गोरगरिबांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले। शहरातील हॉटेल ताज पाटील या ठिकाणी नांदेड शहरातील राजकीय सामाजिक शासकीय व्यावसायिक क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींनी पैलवान अभिषेक तागझुरे यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करून शुभेच्छा दिल्या। उत्तर नांदेडचे आमदार बालाजी कल्याणकर यांचे बंधू एकनाथ कल्याणकर यांनी अभिषेक तागझुरे यांना वाढदिवसानिमित्त सत्कार करून शुभेच्छा दिल्या। भावसार सेनेचे राज्य अध्यक्ष रामदास पेंडकर यांनी मनोगत व्यक्त करून पैलवान अभिषेक तागझुरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या। रयत संवादसाठी हमीद खान पठाण, नांदेड। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। भावसार समाजाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या विचारांना, त्यांना त्यांच्या कार्यांना वंदन करून माझ्या 2 शब्द दिसला। आज अभिषेक भाऊ यांचा वाढदिवस आहे। तो वाढदिवस आज सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी आपण करत आहोत। अभिषेक भाऊबद्दल बोलायचं म्हणजे पैलवान ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष, त्याचबरोबर भावसार सेनेचे राज्य सचिव आणि भावी नगरसेवक म्हणलं तरी काय हरकत नाही का, म्हणजे त्या माध्यमातून तसं कार्य त्यांचं चालू आहे। याबद्दल एवढं थोडंसं बोलायचं। विचार एक शक्ती आहे, विचार एक शक्ती आहे। विचारानेच विचाराला विचार करण्यासाठी प्रवृत्त करतात। हे या ठिकाणी आल्यानंतर आता म्हणले या ठिकाणी आल्याबरोबर माझं हळवळ जे वाटते, खरंच इथं माणसाला विचार करण्यासाठी या ठिकाणी शक्ती आहे। आताच अभिषेक भाऊंनी म्हणलेले आहे की ज्यांना 2 डोळे आहेत, 1 नाक आहे, 2 हात आहेत, 2 पाय आहेत, एवढे पाय असतात मजबूत सशक्त असतेवेळेस देखील त्यांनी आत्मदहन करतात, आत्महत्या करतात। हे त्यांनी जे हे करतात याचे कारण एकच आहे, ते मानसिकतेने कुठेतरी खचलेले असतात। त्यांनी या ठिकाणी जो सिंहावलोकन केलं, सिंहावलोकन म्हणजे थोडं पाठीमागं वळून पाहिलं, अशा ठिकाणी जर पाहिलं तर नक्कीच शक्ती येते, त्याच्यापासून नक्कीच विचाराला प्रवर्तन करतात।